श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. आज दत्त जयंती आणि याच पवित्र दिवशी आमच्या आयुष्याला मिळाली एक सुंदर आठवण, आमची 3री वेडिंग ॲनिव्हर्सरी. आणि म्हणूनच आम्ही आज ठरवलं की हा दिवस खर्चिक, चमकदार किंवा फक्त फिरण्यासाठी नाही, तर भावनेत, भक्तीत आणि स्वामींच्या चरणी घालवायचा. सकाळी सर्वप्रथम स्वामी समर्थांच्या दगडूशेठ जवळील मंदिरात आम्ही दर्शन घेतलं. गर्दी खूप होती, पण मन शांत होतं. आरतीचा आवाज, मंत्रांचं स्पंदन, धुपाचा सुवास सगळं मिळून मनावर एक वेगळाच थरा चढला. आणि त्यानंतर आम्ही गेलो ते दत्त मंदिरात. मंडईजवळील हे दत्त मंदिर. दर्शन घेताना जाणवलं की भक्ती केवळ हात जोडण्याचं नाव नाही, ती मन जोडण्याची एक अनुभूती आहे. सगळ्याच भाविकांप्रमाणे आमचं सुद्धा आज दत्त महाराजांच्या इथे खूप सुंदर दर्शन झालं. दत्त महाराजांचं मनापासून दर्शन घेतल्यानंतर आम्ही बाहेर येऊन प्रसाद वाटप केला. कारण आनंद जेव्हा फक्त स्वतःपुरता ठेवला जातो तेव्हा तो क्षणिक असतो, पण जेव्हा तो इतरांपर्यंत पोहोचतो तेव्हा तो आनंद नाही, तो पुण्य बनतं. लोक म्हणतात ना की ॲनिव्हर्सरी म्हणजे मोठं सेलिब्रेशन, महागडे रेस्टॉरंट, लॉंग ड्राईव्ह, फोटोशूट. पण आम्हाला माहिती काय वाटतं? आजचा हा भक्तिमय दिवस, ही साधी अनुभूती, देवाचं दर्शन आणि प्रसादाचं वाटप, याहून मोलाचं सेलिब्रेशन कुठलं असूच शकत नाही. आज आम्ही आमचा आनंद जगासोबत शेअर केला, पण मन मात्र स्वामींच्या चरणाशी ठेवलं. गुरुकृपेने पुढची वर्षे ही अशीच उजळलेली राहो, शांतता, समजूत आणि सदैव साथ घेऊन. श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ.